चिकलू ए चिकलू चल की खेळायला. ए नाही तर जाओ तुम्ही घरला. गोलमाल है भाई जा. सब गोलमाल है. अय भावानू आलो आजीला गंडून. बोला काय? अरे चिकल्या ते शुभ्याच्या बाप्पानं मला ना लय मारलाय का. काय सांगताय? चला त्या बुरट्याचा बदला घेऊया. आपण करायचं काय? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे ती करूया. चला. अय चिकल्या ती झोपलंय शुभ्याचं फादर. या माझ्या मागणं सांगतो तसं करायचं. चल. अंड कशाला आमलेट करणार आहेस काय? क्या बुरट्या काय करतोय बघ नुसतं. गँग अंड कुठं आलं? आभाळातनं पडलं का काय? आईला तळवटा खाली काय आलत या माकडानो इथं काय करतायसा? ओ काका मी नव ह्या चिकल्यानं अंड ठेवलेलं तिथं. काय चिकल्या तुझ्या तर आता चिकल्या थांब. गेलं नव्हतं ते. ओ भूत मामा मला वाचवा. तो शुभ्याचा फादर माराय आलाय. ओ भूत मामा. ओ भूत्या मामा. ओ भूत्या चाचा. भूत अंकल. काट बसला. ए कोण आहेस तू? मी भूत्या आहे. त्यावेळेस भूत्याच पाय उलट असते ती. तुझं तर सरळ आहे ती. खरं खरं सांग कोण आहेस? अरे मी साहेब होत्या आता वरनं पडल्यामुळे पाय मुरगाळल्या ती म्हणून सरळ झाली ती. काय भूत मामा सोडा मला. अजून धरलाय कुठं तुला सोडायला? धरू का तुला? धरू अय, धरू नका भूत्या. तुमचं सेटिंग लावून देतो साळू बर. कोण साळू? साळू लय जोरात आहे. एकदम कंडका मॉडेल आहे. खरंच होय? होय. ओय बाळा ओय बाळा हे धर तुला सफरचंद खा बाळा. बर ते नव टिकल्या बाळा माझं साळूवर तेवढं सेटिंग लावून देणार नव. देतो की. एक सांगू का? साळू लय जोरात आहे. साळू माझी सोनपरी आजी म्हणती. अरे वा 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 माझी सेटिंग लावून दे. मग झालं बघ. 100% तुझं जुळवून देतो साळू बर. पण तू माझा दोस्त बनणार नव्हता. नाही म्हण नको नाहीतर सगळ्या गावातल्या माणसांनी जाऊन सांगणार तुझ्याबद्दल. वाट लागणार माणसं येणार सगळी वाट लागणार सगळं जाळून टाकणार बाण मारणार गोळी मारणार. कुठं तुझ्या रुग्णात? अरे झालं का? पक्ष्यानी मारणार प्राण्यानी मारणार. वाट लागणार अलकट माणूस तो बे माणूसच. मी माणूस कुठं आहे भूत्या? पोरगा आहे मी. अरे झालं का बार काय लगीन लावून दिलं तर डझनभर पोरं काढशील की. आई शपथ कोणाला सांगत नाही भूत्या मी. सांगितलंच तर भूत्या गेला असं म्हणून सभा घेतलं. अरे भूत्याला का चिडू नको. नाही सांगत कोणाला गावात मी. बरं ऐक जातो मी. माझी आजी वाट बघत बसली असेल. आणि बघ भूत्या तुला काय बी लागलं का नाही या चिकुलला सांगत जा. सगळं आणतो मी. बरं ऐक काय? उद्या येताना मला 20चं मावान. अरे भुरट्यात असलं काय आणणार नाही मी. जातो दुसरं काय सांग. बरं फुलचंद पान आण मग. अरे छडी पोड्याच्या इथं राहून का असलं खातायस मी. आजी कातड काढलं माझं तसलं काय आणल्यावर. जातो मी. बरं ऐक टिकलू अरे 5चा तरी मावा आण मला. जा तिकडे, चल. ए, डिंप टिकम 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 डिंप टिकम टिकम टिकम. त्या शुभेच्या बापाच्या तोंडावर अंड का फोडलंस रे? आजी अगं मी नव्हतो. ए, तुला घातलं मी डबऱ्यात. अगं म्हातारे कशाला मारतेस त्या पोराला? अगं- बापाचं पोर काय नव्हते. अगं साळू नुसता वैताग आणून ठेवलाय गहन. अगं आजे गौरा का आजारी पडल्या 4 दिवस झालं काय खाल्लेलं नाही आणि आपल्या गावातला डॉक्टर 8 दिवस येणार नाही.
अरे देवा आता काय करायचं चल बघून येऊया चला चला गौरा हाय का बरं कशाच बर आणि खाऊ वाटणं झालंय बघ गौरा अक्का तू काय बी टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासाठी येतो घेऊन औषध. अरे लेका तुला आली बघ माझी दया इकडे ये. ए, म्हातारे सोड चास मार नको मुख घेऊन येतो तुझ्यासाठी औषध घेऊन जाऊ का आजी आलो औषध घेऊन होय बस आलो. भुत्या मी आहे. अरे टिकल्या भाड्या तो बेलो की जरा मजा केली बरं भुत्या ऐक की आमच्या इथली गौरा लय आजार आहे सकाळपासून तिने काय खाल्लेलं पण नाही आणि प्यायली पण नाही काय तर झाड पाण्याचं औषध दे की तुझ्या बसले. आ गए मेरे पास औषध लेने अब ऐसा जालिम औषध दूंगा कि 10 मिनट में गौरव बरी हो जाएगी. काय सांगतोस दे लवकर औषध मग. गरवेलचा पाला येरमोगलीचा पाला करंजीचा पाला आग्या बोटचा पाला. भुत्या काय बडबड तुझी भुत्या 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 औषधानं बरी होईल का गौरा. तो सगळा पाल्याचा रस काढायचा आणि तिला पियाला द्यायचा 10 मिनिटात बरी होईल. काय सांगतोस भुत्या दे लवकर. 5 मिनिटं लागतील बघ आलोच. गौरा बरी झाली की माझा गावात सत्कार होणार सगळीकडे माझी हवा होणार. भुत्या द्या लवकर औषध. आय ग मेले मी कवा येणार चिपळ औषध घेऊन चिपया नव चिपळू आपलं चिकलू. तीच ती येतोय येतोय गौरा 5 मिनिटं थांब येतोय. अजय हाय गौरा का औषध घेऊन आले तुझ्यासाठी हे 5 मिनिटात बरं वाटतंय हे एकदम सगळं. काय पण म्हणा आपला चिकलू लय बारे गौराचा इलाज चिकलूमुळे झाला. आता 5 मिनिटात खडखडत होते बघा गौरा का. ए उठ रे चिकलूचा आपण सत्कार करूया. हा हा करा 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 हा ओके. अगं गौरा काय झालं अरे देवा अरे हे विष दिलं का काय. अरे कुत्र्या तुला. भुत्या अरे सुक्काळीच्या भुत्या अरे माकडा ओय ओय औषध दिलेच भोंगळीच्या गौराच्या तोंडाला फेस आला. मला गडवू नको मला माहित आहे गौरव मस्तपैकी चारा खाईत असेल पाणी पित असेल. अरे भोंगळीच्या गौरा म्हातारी बाय म्हस नव चारा खायला. काय अरे मला वाटलं गौरव म्हस आहे म्हणून मी म्हशीसाठी औषध दिलेलं ते. आईच्या गावात अरे माकडा गावातल्या माणसाने मला ताणून ताणून मारला या कसलं औषध दिलं तुझ्यामुळे झालं सगळं. बरं थांब ठीक आहे हे औषध त्या म्हाताऱ्याला दे म्हणजे ती ठणठणीत बरी होत्या बघ. खरोखर बरं येणार नव्हता. अपमान माझ्या औषधावर शंका घेते अपमान अनेकडे. सॉरी सॉरी देतो हे औषध बरी होईल का. 100% होणार जात पहिला देव. ओके ओके. गौरा वाटतंय का बरं काय वाटतंय गौरा कशाला आलास माग पळीत ना. गौरा अक्कासाठी दुसरं चांगलं औषध घेऊन आलो देतो की तिला. काय नको तुझं औषध जा. अगं आई शपथ आजी चांगलं औषध आहे लगेच बरं वाटेल तिला ती चांगलं आहे. अजय एवढं म्हणते तर खाऊ दे की औषध. पाणी घ्या जरा. गौरा अक्का हे औषध काल पाणी पे बरं वाटतंय तुला. हा दे पाणी वाटतंय का बरं. गौरा कमेली मला बरं वाटायला लागलंय चांगली झालं मी. आपल्या चिकलूने गौरा कधी इलाज केला उतरायला. डिंप टिक्कम 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 डिंप टिक्कम. साळू तू फुकणीच्या खरं सांग कुठं आणलेलं औषध. ते औषध मी पुस्तकात वाचलेलं औषधाचं नाव. कुठं आहे पुस्तक बघू. ती पुस्तक वारलं. फुकणीच्या खरं सांग नाही तर लय मारीन. सांगतो माझा एक जोडीदार आहे त्यानं ते औषध करून दिलेलं. कुठं आहे जोडीदार. चल धावतो. चल भुत्या भुत्या अरे काय झोपा काढतेस उठ. अरे चिकल्या तू अश्वे बोल. अरे भुत्या तुला साळूला भेटायचं होतं नव्हतं का. हा
साळू माझी सोन परे आजी म्हणते कुठाय साळू आले की तिला घेऊन आलोय चालू ये ग मागं आली बघ साळू तू माझी साळू आणि मी तुझा बाळू चल आपण करू गोळू गोळू साळू भुतिया काय झालं अरे साळू नाही ही काळू वांढरीन दिसत्या भुतिया बुकनी जातो जातो हे किती गेला वर साऱ्या गावात बोबाट झाला पाणी येणार नाही सार्वजनिक नळाला चिकल्या मुडचिल किरती बकेट ठेवू इकडं. अरे आजे म्हातारे त्या बँकवाल्यानं तुझं पैसे किती घेतलेलं 50,000 घेतलं होतं. बर बर त्याचा फोटो लावतो तुझ्या घरावर म्हणजे कुणाला दिसला बिसला तर तुला सांगील होय होय लाव लाव त्या मुडद्याचा फोटो. ए लाव जर मुडदा मी बशिवला ह्याचा नेऊनशी ना. अजय काय झालं काय विषय आहे ह्यो याचा अरे 4 वर्ष झालं ही बँकवाला गावात आला होता. गावातल्या लोकांना म्हणाला की 15 दिवसात डबल पैसे करतो. गावातल्या लोकांचं 20-25 लाख रुपये घेऊन पळून गेला र आणि माझं बी 50,000 नेलं यानं. अगं म्हातारे तुझं 50,000 होतं माझं तर 4 लाख होतं तेव्हा घाऊन देत नुसता तुडगुण मारतो बघ चिकलू माझा गुणी थोर जणू देवाचा अवतार. अरे चिकलू माझा गुणी थोर जणू देवाचा अवतार. काय ग गावरा अक्का अरे माझ्या सोन्या. अरे चिकलू बा मला ते औषध दे की तुझं. अगं औषध नाही संपलं चिकलू माझं लई बाद जणू राक्षसाचा अवतार. उलटी मारायचं म्हणलं लगेच हाय औषध पण माझ्या जोडीदाराजवळ आहे अरे लई गोड देवाचा अवतार. अरे चिकल्या त्या तुझ्या जोडदाराला गावात बोलू की इथंच दवाखाना टाकू दे बघ काय पैसा कमवल त्यो. काय सांगताय होय आईला त्याला बोलवतो इकडून दवाखाना टाकतो आणि येतील ती पैसे निम्म वाटून घेतो काय म्हणलास काय नाही येतो जोडीदाराला घेऊन येतो लगेच बर बर ये जा तर आम्ही या स्वागताची तयारी करतो बरोबर येतो आजी आलो जोडीदाराला घेऊन भुत्या ए भुत्या भुत्या आईला भुत्या गेला काय निघून इथनं भुत्या बुरट्या बी हेलो गेला का भुत्या बोल चुकल्या काय काम आहे काय नाही आमच्या गावातली माणसं म्हणते ती तुझ्या औषध देणाऱ्या जोडीदाराला गावात बोलू की चल की भुत्या तू मी नाही येणार अरे चल की भुत्या ती माणसं काय म्हणते ती माहितीये का तू गावात दवाखाना टाक आणि तू माणसाने औषध दिल्यावर माणसं तुला पैसे पण देणार आहे ती पैसे देणार खरंच मी होय बरं छान जाऊया चल 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 बेगे जाऊ चल चल अरे चिकलू कुठं आहे तुझा जोडीदार आलाय की भुत्या यार भुत्याला मज्जा केली तुमची माझा जोडीदार आहे वैद्य बुवा येऊ औषध देतो नमस्कार वैद्य बुवा नमस्कार चला वय तू बाबा चहा प्या. हा चला चला अरे वा 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 मी येणार म्हणून माझ्या स्वागताला माझा 4 वर्षापूर्वीचा फोटो लावलाय तुम्ही कसला चिकना दिसतोय मी वा 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 कोण आहेस तू बँकवाला वैदो वैदो आहे मी वैदो वैद्य आहेस मी अरे तुझ्या